अख्ख्या जिंदगीत झाला आपण घ्यायचं चित्त बनून राहिलो. आपला बाप गेला तेव्हा आपलं वय किती होतं? फक्त 10 वर्ष. आपली आई 4 घरची धोंडी भांडी करायची. सोबतच एक भाव, 2 बहीण त्याचं लोटंब टाकून दिला आपल्यावर बाबाला. मी फक्त 14 वर्ष. शाळा सोडली आणि डायरेक्ट गॅरेजला लागलो टॉफी बायच्या. टॉफी बाय एकदम भला माणूस, एकदम भारी माणूस. नाही नाही, टॉफी बाईने आपल्याला एकदम पुसून ठोकून तयार केलं. पण मी जेव्हा यासोबत लग्न करून स्वप्न बघितलं गॅरेज टाकायचं, तेव्हा त्याने आपल्याला शाब्बासकी डोक्यावर थाप आणि डोक्यावर हात फिरवले. पण साला तेव्हा वाटलं की एकदम करेक्ट जिंदगी चालली, एकदम भारी. पण काही घंटा जिंदगीने ट्रॅकच बदलला. आपली आई मी काम करत असताना आपलं कौतुक करणारी, प्रत्येक संकटात सामोरं जाणारी, निस्वार्थी प्रेम करणारी आपली आई. पण मीही तिच्यासोबत लग्न करताना जे स्वप्न बघितले, जेवढे पैसे कमवलेले, ते माझ्या भावावर आणि बहिणीवर देऊन टाकले. पण कोण भाऊ, कोण बहीण, या या ह्या गॅरेजच्या काल्या हाताची लाज वाटते. ज्या हाताने पैसे आलेत त्या हाताची त्यांना लाज वाटते. 4 वर्ष राखीने बांधले अजून मी जेव्हा बहिणीच्या ऑफिसमध्ये गेलो ना, तेव्हा त्या डोळ्याचा राग बघून कसा हात पुढं करणार. सगळं गेलं ते खोटं गेलं. साला ही चाळीतली पण माणसं लय हरामखोर असतात. कसा नाक कुसायचा त्यांना बरं माहिती. नाही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मन राहत नाही ना. आपल्या घरासमोर जेव्हा ती झाडांना पाणी घालायला येते ना, तेव्हा लय भारी वाटतं. पण एकीकडचा बाप जेव्हा येतो ना आणि जेव्हा बोलतो ना, तेव्हा लय मनाला लागतं. तेव्हा असं वाटतं की ती इथून गेली पाहिजे. पण एकीकडे वाटतं की जर ती गेली तर आपली जिंदगी थांबेल. पण मी पण किती फट्टू आहे की मला एवढं माहितीच नाही की ती फक्त आपल्यासाठी थांबली. या गॅरेजमध्ये किती गाड्या रिपेअर केल्या, पण प्रेमाची गाडी अजून रिपेअर नाही केली.